गेलेले हो तर हो. तुला काय वाटतं ते तुझ्या स्टडीज मध्ये किंवा अकॅडमिक प्लॅनिंग मध्ये थोडं का डिस्टर्बन्स वगैरे आलेला आहे का? जे टीचर्स गेलेत त्यांच्यापेक्षा मी खरंच सांगू शकते, कारण मी त्यांच्याकडे शिकलेली आहे, खूप बेस्ट क्वालिटीचे टीचर्स आले. जे टीचर्स गेले त्यांच्यापेक्षा सुद्धा. मार्केटमध्ये एक नॅरेटिव्ह तयार करतात ते आमचे विरोधक असतील की आरसी सिलेबस लवकर संपत नाही. तुम्ही आमच्या मुलांना डिस्कशन करा. तर अशी काय डेडलाईन वगैरे दिलेली का या तारखेला सिलेबस संपणारे वगैरे? 15 ऑक्टोबरची डेडलाईन दिलेली. इफेक्ट नाही पडला पण बेनिफिशियल इफेक्ट पड़ता. आरसीसी इज लाइक एन ओशन, मतलब उसमें से अगर तुम 2 बाल्टी पानी भी निकाल दो देन पूरा ओशन पड़ा है हमारे पास. वी कैन गिव मोर देन व्हाट यू वांट. मी जे रिअल आहे तो दाखवायचा प्रयत्न करतो. म्हणून विश्वजित मला खूप मनातून तुझं चॅनल आवडतं बेटा. Thank you. तर तुमचं इंट्रोडक्शन द्या आणि तुमचा सिलेबस कशा पद्धतीने कम्प्लीट केलेला आहे ते पण सांगा. टेस्ट सिरीज वगैरे कशी होती आणि आरसीसी सोबतचा एक्सपिरियन्स कसा राहिला? एक तू सांग. माझं नाव अनुष्का सुद्री आणि आम्ही तिघी जणी अहिल्यानगर मधून आहोत. माझं नाव श्रावणी पोकळे, मी पण अहिल्यानगर मधून बिलॉंग करतो. तुझं? मी काजल तनपुरे. आम्ही सगळ्याजणी अहिल्यानगर इथून आणि स्पेशली एकाच तालुक्यातून आहोत. कर्जत जाऊन. बरं, तर तुमचा सिलेबस कशा पद्धतीने कम्प्लीट झालेला आहे? असं स्पीड मध्ये घेतलाय का रिव्हिजन करत करत घेतलाय? नाही, म्हणजे जेवढे लेक्चर आहेत एखाद्या चॅप्टरसाठी तेवढेच लेक्चर जे आहेत आमचे कम्प्लिशनसाठी दिलेले गेलेत. आणि एकदम सिलेबस म्हणजे विद्यार्थ्यांनुसार जे आहे त्यांच्या गरजेनुसार स्पीड ठेवलेली आहे आणि एकदम व्यवस्थित क्लिअरन्समध्ये आमचं सगळं क्लिअर झालेलं आहे. तर अशी काय डेडलाईन वगैरे दिलेली का या तारखेला सिलेबस संपणारे वगैरे? 15 ऑक्टोबरची डेडलाईन दिलेली. सिलेबस तिथपर्यंत एंड होईल कम्प्लीट 100%. आता याच्या एखादा पर्टिक्युलर चॅप्टरला किती दिवस लेक्चर दिलेले ते तुम्हाला कसं माहिती? कारण ते टीचर तर किती पण नाही, अगोदर शेड्यूल दिलेलं आहे की म्हणजे एवढ्या टाइम मध्ये ते संपणार आहे. हो, शेड्यूल दिलेलं आहे की 11th 12th दोन्हीचं पण आम्हाला शेड्यूल दिलेलं आहे. Starting नंबर ऑफ मध्ये लेक्चर्स वगैरे सगळं दिलेलं आहे. आरसीसी सोबतचा एक्सपिरियन्स कसा राहिला तुमचा? आरसीसी सोबत म्हणजे पहिल्यांदा आम्ही एकदम खेड्यामधून येतो तरी आमच्या म्हणजे कन्सेप्च्युअल क्लिअरिटी नसते, सगळं बेसिक्स वगैरे क्लिअर नसतं. पण आरसीसी मध्ये आल्यानंतर असं नाही समजलं जात की हे ऍडव्हान्स मुलं आहेत म्हणजे असं सगळे येत असेल. आम्ही एम्स बॅच मध्ये तरी पण असं नाही समजलं जात की यांना सगळे येत असेल. तर एकदम बेसिक पासून सगळं पूर्ण म्हणजे हाय लेवल पर्यंत इव्हन जे ऍडव्हान्स लेवलचं सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केले जातात. फिजिक्स मध्ये पण, केमिस्ट्री असेल, बायो मध्ये पूर्ण एकदम म्हणजे हाय लेवल, बेसिक टू हाय लेवल सगळं क्लिअर केलं जातं. आणि टीचर्स आरसीसी इतके सपोर्टिव्ह आहेत ना, म्हणजे कुठलीही गरज लागू दे आम्हाला टीचर ते अवेलेबल असतात. म्हणजे आमचे डाऊट्स पण असू दे किंवा आम्हाला कधीतरी मार्क वगैरे कमी आली तर तेव्हा जो आधारित पण असतो, मोटिवेशन पण असतं, ते पण टीचर आम्हाला कधीच खसू देत नाहीत. आम्हालाच एक एनर्जी टीचर देतात, त्याच्यामुळं आम्ही कायम ऍक्टिव्ह असतो. स्पेशली एम सर खूपच जास्त एनर्जेटिक आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला मोटिवेट करणे हे त्यांचं एकदम मतलब मेन काम आहे, ध्येय सारखं. आणि प्रत्येकाला हे करतात. यम सर म्हणजे आता हे जे मेन डायरेक्टर तेच त्यांच्यातली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे म्हणजे त्यांच्या त्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे एवढी वाईब्स क्रिएट होतात ना चांगल्या. आणि ते म्हणजे ते न बोलता जेवढं पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करतात आणि त्याच्यामुळे जे मोटिवेशन येतं ते खरंच खूप भारी आहे. आणि त्यामुळे आरसीसी आमच्यासाठी आतापर्यंत म्हणजे आम्ही एज्युकेशन मध्ये आतापर्यंत जेवढे पण क्लासेस वगैरे म्हणजे 9-10 पर्यंत पण पाहिलं त्यात म्हणजे आम्ही असं ऐकून पण आहे ना बाकीचं, पण त्यापैकी आरसीसी आम्हाला 1 नंबर वाटलं. त्यामुळे आरसीसी 1 नंबर आहे. थँक्यू मुडेकर सरांना, थँक्यू सगळे आमच्या पूर्ण एम्स बॅच कडून. थँक्यू सो मच सर. येस, डेफिनेटली. सरांची आता एनर्जी बिल आता सरच लेक्चर होतं वाटतं. एकदम नेहमी फ्रेश, एकदम. कुठला टॉपिक चालू होता आता? बायोमॉलिक्युल्स. काय कुठलं हे चाललेलं? कार्बोहायड्रेट्स. काय आता काय शिकवलं सांग बरं सर. सरांनी आता माल्टोज, अमायलोपेक्टोज वगैरे, मुडेगावकर आला, शरद पवारचं ऊस वगैरे, हे ट्रिक वगैरे जे आहेत की ज्याच्यामुळे आमची म्हणजे केमिस्ट्री एकदम कूल मध्ये चालली आहे. सिलेबस किती कम्प्लीट झालेला आतापर्यंत? आमचा आतापर्यंत 90% सिलेबस ऑलमोस्ट झालाय. म्हणजे फिजिक्सचा 95% झालाय, बायोलॉजीचा बऱ्यापैकी 95% झालाय, पण केमिस्ट्रीचा 80% झालाय. पण लवकरच सिलेबस कव्हर होईल. 15 ऑक्टोबर डेट दिली आहे. फायनल डेट दिली? हो, फायनल डेट दिली आहे. तुला काय वाटतं त्या डेट पर्यंत सिलेबस कम्प्लीट होईल का? हो, 100% होईल, कारण की ऑलमोस्ट सगळे टॉपिक कव्हर होत आलेत. आणि जे सिलेबस झालेला आहे ते तुला परफेक्ट येतोय का आतापर्यंत शिकवलेलं? हो, येतोय. म्हणजे इफेक्टिव्हली घेतलेलं आहे. खूप वगैरे नाही, पळवलेलं वगैरे काही नाहीये. व्यवस्थित प्रत्येक चॅप्टरला लेक्चर जेवढे ठरलेले तेवढे देऊन इफेक्टिव्हली कम्प्लीट करून घेतलंय. त्याच्या पर्टिक्युलरली टेस्ट वगैरे सगळं कव्हर झालेलं आहे.
मी सानिका पाटील नंदुरबार जिल्ह्यातली आहे आणि सध्या तरी RCCच्या एम्स बॅचमध्ये शिकत आहे इन 12th स्टँडर्ड. मी खुशी नहार, मी संभाजीनगरची आहे आणि मी इथं 12th शिकते अर्जुना बॅचमध्ये. तुमचा सिलेबस किती कम्प्लीट झाला आतापर्यंत? सिलेबस तरी ऑलमोस्ट आता कम्प्लीटच होण्यात आला आहे आणि असे बरेचसे चॅप्टर्स असे काहीतरी टॉपिक्स जे बाकी आहेत. फॉर एक्झाम्पल टिश्यू टॉपिक, जसा टिश्यू झाला आमचा स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन मधला, आणि कॉकरोच आणि फ्रॉग थोडेफार टॉपिक्स बाकी आहेत. पण काही टॉपिक्स मुद्दाम त्यांनी लेट सुद्धा घेतलेले असतात की काही टॉपिक्स हे लिंकेजमध्ये असतात किंवा दुसऱ्या टॉपिकवरती डिपेंडन्सी असते, मग ते टॉपिक नंतर घेतात जेणेकरून मुलांना जास्त क्लॅरिटी व्हावी. तसे आहेत टॉपिक्स पण होतील कम्प्लीट, कारण सिलेबस ऑलमोस्ट कम्प्लीट होण्यात आला आहे. 12th बेस पण कव्हर व्हायला पाहिजे, 12th पण आपल्याला कळायला पाहिजे. 12th बोर्डचे पेपर द्यायचे म्हणून ते टॉपिक्स नंतर घेणार आहे असं बोलून नंतर ठेवले ते, कारण की तेव्हा पण आपल्याला सपोर्ट तर पाहिजेच ना, आपण 12th एक्झाम देणार आहे म्हणून. युट्यूबवरती खूप युजफुल पॉडकास्ट पण आलेले. हो नक्की, आणि RCCच्या चॅनल्सवरती सुद्धा खूप जास्त जे एम्स बॅचचे मुलं आहेत त्यांचे पॉडकास्ट असतात ते पण खूप चांगले असतात. येस डेफिनेटली. आणि जे पण विद्यार्थी असे म्हणजे कधी थोडाफार युट्यूबला वगैरे टाइम बघायला भेटतोय, तर माझ्या युट्यूब चॅनलवरती पण खूप सारे MBBS ला लागलेले विद्यार्थी त्यांचे पॉडकास्ट आहेत, तर डेफिनेटली तुम्ही जाऊन बघू शकता. तर आता जे काही टीचर्स RCCचे गेलेले आहेत, तर तुला काय वाटतं तुझ्या स्टडीज मध्ये किंवा अकॅडमिक प्लॅनिंग मध्ये थोडं का डिस्टर्बन्स वगैरे आलेला आहे का? RCCने ते कशा पद्धतीने हँडल केलेले? फर्स्ट ऑफ ऑल तर जे टीचर्स गेलेत, पहिले ऑब्व्हियसली कोणत्याही अकॅडमीमधले कोणतेही टीचर्स गेले ज्यांनी तुमच्यावरती, आता मी नाव तर तसं घेणार नाही, बट जास्त चॅप्टर्स नव्हते झाले. जे टीचर्स गेले त्यांचे मॅक्झिमली 2 चॅप्टर किंवा 1 चॅप्टर, आणि जे 2 टीचर गेले त्यांचे 1च चॅप्टर झाला होता, आणि 1 सर गेले त्यांचे आय थिंक 2 to 3 चॅप्टर झाले असतील. पण तरी सुद्धा एक अटॅचमेंट असते इमोशनल, आणि स्टुडंट्स अकॅडमीत आले तर ऑब्व्हियसली असं वाटतं की टीचर्स गेले तर आता काय होईल, इफेक्ट नाही पडणार का? तर मग ती ऑब्व्हियसली सगळ्यांच्या मनात विचार आला. पण मग एम सरांचं त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी किंवा काही दिवसांनी आमच्या बॅचवरती आलते रात्री आणि सांगितलेलं की तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहे, तुमचे पैसे नाही वाया जाऊ देणार, तुमच्या आईवडिलांनी खूप विश्वासाने तुम्हाला पाठवलंय, तेवढा विश्वास आमच्यावरती दाखवा, डोंट बी पॅनिक. आणि खरंच तसं झालं. जे टीचर्स गेलेत त्यांच्यापेक्षा मी खरंच सांगू शकते, कारण मी त्यांच्याकडे शिकलेली आहे, खूप बेस्ट क्वालिटीचे टीचर्स आले. जे टीचर्स गेले त्यांच्यापेक्षा सुद्धा इफेक्ट नाही पडला, पण बेनिफिशियल इफेक्ट पडला. म्हणून नाही जे गेले त्यांच्यासाठी थोडी आलो होतो असं टीचर्स जे आहेत ते खूप भारी आहे आणि बेस्ट टीचर्स आहे. RCC असा तर थोडी पॅटर्न आहे की RCC गाजलेला पॅटर्न आहे आपला, तो 100 टीचर्स एका टाइमला उभा करू शकतो. 1-2 टीचर्स गेले असं नसतंय. मोठेगावकर सर म्हणजे राव सर म्हणायचे की प्रत्येक याच्यावरती त्यांनी म्हटलंय की RCC इज लाइक एन ओशन, मतलब उसमें से अगर तुम 2 बाल्टी पानी भी निकाल दो देन पूरा ओशन पड़ा है हमारे पास, वी कैन गिव मोर देन व्हाट यू वांट. तर फायनली मोठेगावकर सर आता आपल्याला भेटलेले आहेत. सर, तुम्ही जी डेट दिली ती आपल्या फर्स्ट व्हिडिओमध्ये की रिपीटरचा सिलेबस या डेटला कम्प्लीट होणार आहे, त्याच्यावरती काय अपडेट आहे? सर्वप्रथम विश्वजित पाटील यांच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा. लातूरमध्ये जे रियालिटी आहे, लातूरमध्ये जे अभ्यासाबद्दल मुलांना मदत करणे असेल किंवा कुठल्या पालकांना हेल्प करणं असेल, विश्वजित याच्या चॅनलमधून खूप सगळ्यांना मदत करतोय आणि जे रिअल आहे तो दाखवायचा प्रयत्न करतोय. म्हणून विश्वजित, मला खूप मनातून तुझं चॅनल आवडतं बेटा. जे रिअल आहे तो दाखवायचा प्रयत्न करतोस तू. आणि सर्वप्रथम तुझ्या चॅनलच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. आणि मागच्या 23 वर्षापासून लातूरमध्ये RCC आम्ही शिकवत आहोत आणि मी स्वतः विद्यार्थी शिकत आहे. आता सुद्धा मी दररोज 7 लेक्चर शिकवतो आता सुद्धा. आणि आता तुम्ही जो म्हणला तो प्रश्न की मार्केटमध्ये एक नॅरेटिव्ह तयार करतात की आमचे विरोधक असतील की RCC सिलेबस लवकर संपत नाही. तुम्ही आमच्या मुलांना डिस्कशन करा. आमच्या एम्स आणि अर्जुना बॅचचा सिलेबस जे आम्ही 12वीच्या मुलांना डेडलाईन दिली होती की 15 ऑक्टोबरपर्यंत तुमचा सिलेबस संपेल, आणि जे आमचे एम्स प्रीमियम बॅच आहे त्यांचा सिलेबस सप्टेंबर एंडला संपेल, आणि जे एम्स रेग्युलर बॅच आहेत त्यांचा सिलेबस 15 ऑक्टोबरला. तर आमचा दिवाळीच्या आधी पूर्ण सिलेबस संपवतोय. आणि जे विद्यार्थी जे रेग्युलर बॅचचे विद्यार्थी त्यांचा पण सिलेबस पूर्ण आम्ही नोव्हेंबर एंडला पूर्ण सिलेबस संपवतोय. आम्ही विद्यार्थ्यांना त्याच डेट दिल्यात आणि त्याच डेटला आम्ही सिलेबस संपवत आहोत. आणि सिलेबस संपण्याला महत्त्व नाही, परंतु पूर्ण बुकलेट सॉल्व्ह करून घेऊन आणि इफेक्टिव्हली आणि स्ट्रॉंगली आम्ही सिलेबस संपवत आहोत. येस सर. आणि सर, काही पालकांचे काही अशा म्हणजे मिसकन्सेप्शन असतं की काही XYZ टीचर गेलेत त्याच्यामुळे काय विद्यार्थ्यांना फरक पडणार आहे का नाही? मला असं वाटतं की RCC हा एक पॅटर्न आहे, कोणत्या एका टीचरमुळे हा पॅटर्न नाही आहे. मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतं. इथं आम्ही सगळे इन्क्लुडिंग मी ऑल्सो, आम्ही इथं जवळपास 200 टीचरची टीम काम करत आहे.
जो पण आम्ही 200 टीचर शिकवत आहोत, तर मला असं हा एक पॅटर्न आहे आणि त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना इफेक्टिव्हली स्ट्रॉंगली सगळे आज बघा ना, आज महाराष्ट्रात नीट 2025चा रिझल्ट महाराष्ट्रात कुठेच कोणत्याच क्लासचा रिझल्ट नाही आहे. नॅशनल लेवलचे क्लास सुद्धा एकदम महाराष्ट्रात साफ झाले, परंतु RCC नंबर 1 रिझल्ट देते. याच्या मागचं यशाचं गुपित काय असेल? आमचे जे इफेक्टिव्हली सगळे टीचर्स काम करत आहेत, आम्ही जे एक्झाम पेपर पॅटर्न राबवत आहोत आणि आमचे जे DSP असेल, आमच्या नोट्स असतील, आमच्या DPP असतील, याचे आम्ही स्ट्रॉंगली राबवून घेतो आहोत आणि मुलांची मेहनत मला असं वाटतं त्याचं हे फलित आहे असं मला वाटतं. डेफिनेटली. थँक्यू सो मच सर, पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मिसकन्सेप्शन होते ते क्लिअर केल्याबद्दल. थँक्यू.